नमस्कार. आपण आता पद्मालय या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊ आणि या ठिकाणी कोणकोणता नजारा आहे, कोणकोणती मंदिरं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाऊ आणि सर्व काही बघू. मित्रांनो, पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पीठामध्ये एक आहे. हे मंदिर अर्धपीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरामध्ये दोन्ही स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोन्ही सोंडीचे गणपती मूर्ती विराजित असून जगातील हे एकमेव असे मंदिर आहे. तर चला आणखी या मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे जाणून घेऊया. पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दाचा मिलाव आहे, ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो, त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक मंदिरांनी वेढलेले आहे. विविध औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात. हे मंदिर पुराणात असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडीचे गणपती आहे. जगात केवळ पद्मालय येथे श्रीच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तीमध्ये प्रवाळ आणि आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंक उजवीकडे आहेत आणि दुसरा एक डावा बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. हे मंदिर दगडाच्या आतील बाजूस बनवले आहे. सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धिसिद्धी प्राप्त झाली होती, त्यामुळे या मंदिराचा निमित्तावर त्यांनी केला असून गणेश पुराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी विश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतीकीप्रमाणे या मंदिराची निर्मिती असल्याचेही सांगण्यात येते. येथे 440 किलोग्रॅम वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठं जातं आहे. जळगाव, एरंडोल, पारोळा येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एरंडोल येथून अनेक खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात. जळगाव, धरणगाव आणि म्हसावत येथून सर्वाधिक जवळ असणारे रेल्वे स्थानक आहेत. तसेच विमाने येण्यासाठी जळगाव व औरंगाबाद येथील विमानतळ जवळ आहे. चला आता आपण नारळ घेऊ मंदिरामध्ये फोडण्यासाठी. चला आता आपण मंदिराकडे जात आहोत. मित्रांनो, इकडच्या ठिकाणी पाणी पिण्याची सोय आहे आणि धर्मशाळा पण आहेत.
मित्रांनो, आपण आता संपूर्ण पद्मालय बघितलं आणि आपण आता भीमकुंडाकडे जाणार आहोत. तर भीमकुंड मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये दाखवणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा.